नमस्कार मित्रांनो, आज आपण प्राचीन असं चांगदेव मंदिर पाहणार आहोत। हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव ह्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर तापी आणि पूर्णा या नदीच्या संगमाकाठी वसलेले आहे। अत्यंत सुंदर असं कोरीव काम या मंदिराच्या भिंतीवर आपल्याला पाहायला मिळते। आक्रमणकाऱ्यांनी या मंदिराला खूप हानी पोहोचवली व मंदिराचे अनेक सुंदर भाग नष्ट केले। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सिद्ध संत चांगदेव महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते व त्या प्रतिमेशेजारीच शिवलिंगसुद्धा आहे। मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर अत्यंत तीक्ष्ण ऊन असताना देखील थंड वातावरणाची जाणीव होते। दक्षिण उत्तरेला जोडणारा खानदेश हा दुवा असल्यामुळे मुसलमानी हल्ल्यांचा व आक्रमणांचा सर्व जोर या भागावर पडला। त्यामुळे 13व्या शतकानंतर या भागात महत्त्वाच्या नवीन धार्मिक वास्तू निर्माण झाल्या नाहीत। तरीसुद्धा खानदेशच्या वास्तुशैलीचे व मांडणीचे तीर्थक्षेत्र चांगदेव मंदिर हे उत्तम उदाहरण आहे। गुरुकुल पद्धतीचा या भागात प्रसार होता व त्याचप्रमाणे मुख्य मंडप व बाजूला ओवाऱ्याची मांडणी तसेच समाधीसाठी खास योजना चांगदेव परिसरात दिसून येते। बौद्ध धर्मियांच्या गुंफा व वास्तुस्थापत्य यांचा परिणाम येथील वास्तुकलेवर आहे। मंदिराची घडण उत्तर व पूर्व भारतीय वास्तुकारांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यामुळे वास्तूवर प्रादेशिक कलेप्रमाणे त्या भागातील कलेचाही ठसा दिसतो। उथळ शिल्पे, आडवे पाषाणपट्ट, वेलपत्ती, तोरणे, शंकरपाळ्यासारख्या आकृती व सुंदर मूर्ती यांचा अंतर्बाह्य वापर केला आहे। चांगदेव मंदिर दगडी असल्यामुळे कोरीव काम स्पष्ट असून टिकून राहिले आहे। हिंदू धर्माप्रमाणे योग, तंत्र, मंत्र यांच्या साहाय्याने साधकाची मानसिक उन्नती होऊन क्रमाक्रमाने तो मोक्षप्रद पोहोचतो। या क्रिया अत्यंत शांत व पवित्र वातावरणात होणे आवश्यक समजले जाते। त्यासाठी मठांची योजना असते। 11व्या ते 12व्या शतकात या भागात मठांची मोठ्या प्रमाणात बांधणी झाली। महामंडलनाथ सेऊना किंवा दुसरा सेनू या देवगिरीच्या यादव सम्राटाचा मांडलिक गोविंदराजा याने हे मंदिर 11व्या शतकात बांधले असावे। वाघोलीचे सूर्य मंदिर व संगमेश्वराचे महादेवाचे मंदिर ही चाळीसगावमधील देवळे या राजाच्या कारकिर्दीत झाली। चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते। चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते। योग सामर्थ्याने ते 1400 वर्ष जगले अशी मान्यता आहे। यांच्या गुरुचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगवटेश्वर असेही म्हणतात। चांगदेवाचे मंदिर दगडात बांधलेले आहे। या दगडांचा वापर चुन्याशिवाय करण्यात आला आहे। दगड घोटून व घडून एकावर एक बसून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे वास्तू फार मजबूत आहे। शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी, उथळ शिल्प, आडवे पट्टे, उभे शिल्पे, सामावून घेणारी वेलपत्ती वगैरे खुब्यांचा वापर दर्शनी भागावर करण्यात आला आहे। खांबाचे आकार व कोरीव काम लक्षणीय आहे। भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 3 एप्रिल इसवी सन 1916 रोजी घोषित केलेले आहे।
स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल। तर आपण सध्या आहोत चांगदेव मंदिराच्या इथं। तर इथं तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे आणि तापी पूर्णाच्या संगमावर सुंदर असं हे 1,500 ते 2,000 वर्ष जुनं असं मंदिर, यादवकालीन मंदिर आहे। तर सुंदरपणे या मंदिराची सखोल माहिती आणि इतिहास आणि संपूर्ण या मंदिराचं आर्किटेक्चर आपण निरखणार आहोत। असं म्हणतात की हे जे संत चांगदेव होते यांना भूतशक्ती प्राप्त होती आणि हे त्यांच्या तपाने आणि योगाने त्यांनी वेगवेगळ्या सिद्ध्या शिकल्या होत्या आणि त्या सगळ्या सिद्धींचा आणि सगळ्यांचा योग साधून ते 1400 वर्ष जगले होते असे मानतात। तर ते खूप सिद्ध योगी होते। ते ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला गेले तेव्हा वाघावर बसून आणि सापाचं चाबूक बनवून त्यांचं संतांसोबत घेऊन ते ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला गेले। तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी जी निर्जीव भिंत असती ती भिंतच चालवली। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत चांगदेव मंदिराच्या इथे आणि इथं व्यवस्थापक आहेत हे। आता ते आपल्याला मोहन महाराज तर आपल्याला बेसिक ते माहिती सांगणार आहेत। इथं तापी आणि पूर्णाचा संगम आहे। तिकडची तापी, इकडची पूर्णा आहे। दोन्ही नद्यांचा संगम हा बैतूल जिल्ह्यामध्ये झालेला आहे। तापी हे मुलताईमधून आली तालुक्यात आणि हे आधी बेलदाईमधून तालुके बदल आहे आणि हे बैतूल जिल्ह्यामध्ये। तापीचं पाणी निळं आहे, पूर्णाचं पाणी भुरकट आहे। हे इथून आली काय म्हणता बरामपूर करून आली आहे आणि तापी नदी मोठी आहे, पूर्णा छोटी आहे। इथं चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तप केलं इथं। 1400 वर्ष तप केल्यानंतर इथं त्यांना गुरुविना ज्ञान नाही होतं, तर त्यांनी प्रत्यक्ष काय केलं की ते 1400 वर्ष तप केली। मग ब्रह्मांडामध्ये आत्मा घेऊन जायचे, हाडाचा सापळा खाली करायचा, यम आल्यानंतर परत जायचा, असं 14 वेळा यमादे परत केलं। ज्यावेळी त्याची समाधी खुलली त्यावेळी त्यांनी मनुष्यसुद्धा जिवंत केले। चांगदेव महाराज मेलेले माणसं जिवंत केले आणि 14 वेळा यमादे परत केलं आणि 14 वेळा यमादे परत करून यम घाबरले। शंकरजीच्या पिंडीतून प्रसन्न झाले आणि शंकराला चांगदेव महाराजाचं दर्शन झालं। त्यांचा अभिमान चढला आणि ते वाघावर बसून आळंदीला गेले। तिथं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बसलेले होते। हे वाघावर बसून यांची सवारी होती, ते भिंतीवर बसलेले होते। तिथं त्यांनी भिंत चालवली। कोणा ज्ञानदेव महाराजांनी सांगाला लोटंगणी घाले मुक्ताई त्यांनी अशी ती झाली। चांगदेवाची बहीण मुक्ताबाई झाली, मुक्ताबाई या त्यांची गुरु झाली आणि ज्ञानदेव पण त्यांचे गुरु झाले। इकडे ज्येष्ठ शुद्ध दशमीला आले आणि निवृत्तीनाथाच्या हातातून मुक्ताबाई गुप्त झाली वाजळाच्या जोराने। इकडे पडली, इकडे उडाली, मेहुणला उडाली आणि मुक्ताईनगरीचे म्हणजे पडली म्हणजे उभीच झाली तिची। ते आपल्या चांगदेवाच्या मंदिरावर परिभ्रमण करत असते। चांगदेव महाराज मेलेले यांनी मेलेले माणसं जिवंत केले। 14 वेळा यमराजाचे नारायण नागबली काळ सरस्वती पिंडी सर्व काही होते ते जिवंत समाधी चांगदेवाची आणि अजूनसुद्धा त्यांचा ओम नमः शिवाय नावाचा मंत्र चालू असतो। हे जे आहे तो मंडप आहे आणि या मंदिराला 3000 वर्षे झाली आहे। हेमाडपंथी मंदिर आहे आपलं आणि इथं म्हणजे पुरातत्वमध्ये गेलं आहे। आम्ही दान धर्म तेल अर्पण करतो। बांधकाम आमच्याकडे नाही आहे, आमची नवी पिढी चालू असल्यामुळे आम्हाला ह्या योगाला आणि भाऊनं आमचं निलेश भाऊनं हे जे काही केली माहिती ते संपूर्ण माहिती मी निदर्शनाला त्यांनी आणून दिली। मी मोहन महाराज व्यवस्थापक मोहन पुजारी बोलत आहे। मंदिर सुंदरपणे पाहिल्यानंतर मी तापी पूर्णा संगमाकडे आलो। इथे 20 रुपये देऊन आपण नावेत बसून संगम पाहू शकतो। ते बोटीवाले संगमापर्यंत घेऊन जातात व दोन्ही नद्या दाखवून परत आणतात।
अशी सुंदर भटकंती करून मी मुक्ताईनगरकडे प्रस्थान केले. तर मित्रांनो, इकडच्या साईडनी ही जी नदी येते ही पूर्णा नदी आहे आणि इकडच्या साईडनी ही तापी नदी आहे आणि हा संगम आहे. तर या संगमवरचा हा घाट आहे. तर सुंदरपणे या नदीमध्ये ही बोट घेऊन तुम्ही 20 रुपये देऊन एक चक्कर मारू शकता आणि एक चक्कर मारल्यावर ते रिटर्न आणतात. तर सुंदर असा हा संगम आहे पूर्णा आणि तापी नदीचा. तर पूर्णा नदी इकडच्या साईडने येते आणि तापी इकडून. तर इथं मध्ये संगम होतो. तर सुंदर असा या संगममध्ये तुम्ही ही बोट घेऊन जाऊ शकता. तर चांगदेव मंदिराच्या इथं जर आले तर थोडा टाईम इथं स्पेंड करा, थोडं शांततेत बसा पाण्याच्या काठी आणि एक ह्या बोटचा राईडचा सुद्धा तुम्ही इथं आनंद घेऊ शकता.